स्टीव्ह जॉबचं 2005 मधलं स्टॅनफर्डमधलं भाषण. हे एक असं भाषण आहे ज्यानं जगभरातल्या लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे. त्यामागचा उद्देश खूप सरळ आणि महत्त्वाचा होता. तो म्हणजे भाषेची अडचण दूर करायची, जेणेकरून जगातलं हे सर्वोत्तम भाषण आणि त्यातले मौल्यवान धडे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतील. चला तर मग सुरुवात करूया. जॉब्सने आपल्या आयुष्यातल्या 3 महत्त्वाच्या कथा सांगितल्या आहेत आणि प्रत्येक कथेतून आपल्याला एक जबरदस्त धडा मिळतो. आपण याच 3 धड्यांवर आणि मग शेवटी त्यांनी दिलेल्या एका अंतिम मंत्रावर लक्ष केंद्रित करणार आहोत. तर पहिली कथा ही सुरू होते अशा एका घटनेपासून जी वरवर पाहता एक मोठं अपयश वाटू शकतं, म्हणजे कॉलेजमधून शिक्षण अर्धवट सोडणं. पण म्हणतात ना, कधी कधी आयुष्यातलं सर्वात मोठं अपयशच सर्वात मोठ्या यशाची पहिली पायरी ठरतं. तर प्रश्न हा आहे की जॉब्सने फक्त 6 महिन्यात कॉलेज का सोडलं? कारण त्यांना स्वतःलाच आपल्या त्या महागड्या शिक्षणाच्या मूल्यावर शंका येऊ लागली होती. त्यांना काही स्पष्ट उद्देश दिसत नव्हता आणि त्यांच्या कष्टकरी आईवडिलांची आयुष्यभराची कमाई त्यावर खर्च होत होती. त्यांना कळेना की या सगळ्याचा पुढे जाऊन नक्की उपयोग तरी काय होणार आहे. शिक्षण सोडल्याचा परिणाम काय झाला? हॉस्टेलची खोली गेली, मित्रांच्या घरी जमिनीवर झोपावं लागायचं, कोकच्या बाटल्या परत करून जेवणासाठी पैसे मिळवायचे आणि दर रविवारी फक्त एका वेळेच्या पोटभर जेवणासाठी हरे कृष्णा मंदिरात तब्बल 7 मैल चालत जायचं. म्हणजे बघा, हा निर्णय त्यांच्यासाठी किती कठीण काळ घेऊन आला होता. पण याच निर्णयामुळे त्यांना जे खरंच आवडतं त्या गोष्टी करण्याचा मार्ग मोकळा झाला. आणि इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडली. कॉलेज सोडल्यानंतर त्यांनी कॅलिग्राफीचा क्लास लावला. सेरिफ आणि सॅन्स सेरिफ टाइपफेस शिकले. त्या क्षणी या गोष्टीचा काहीच उपयोग वाटत नव्हता, बरोबर? पण पुढं तब्बल 10 वर्षांनंतर याच ज्ञानाचा वापर करून त्यांनी पहिला मॅकिंटॉश कम्प्युटर डिझाईन केला, ज्यामध्ये सुंदर प्रमाणबद्ध टायपोग्राफी होती. विचार करा, एक आवड म्हणून शिकलेली गोष्ट 10 वर्षांनी किती मोठी क्रांती घडवून आणते. आणि मग जॉब्स म्हणतात, तुम्ही फक्त मागे वळून पाहतानाच बिंदू जोडू शकता. तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल की भविष्यात हे बिंदू कसे तरी जोडले जातील. म्हणजे यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तर आपल्या आतल्या आवाजावर, आपल्या नशिबावर विश्वास ठेवायला हवा. कारण हाच विश्वास तुम्हाला तुमच्या मनाचं ऐकण्याचं धाडस देतो, भलेही तो मार्ग इतरांपेक्षा वेगळा का असेना. आता वळूया दुसऱ्या कथेकडे. ही कथा आहे प्रेम आणि नुकसानाची. म्हणजे एखादं मोठं व्यावसायिक अपयश आल्यानंतर त्यातून पुन्हा उभं राहण्याची. ही कथा आपल्याला दाखवते की मोठ्यात मोठ्या पराभवातूनही माणूस कसा फिनिक्स पक्षासारखा भरारी घेऊ शकतो. इथे बघा, एका बाजूला उत्तुंग यश, वयाच्या 20व्या वर्षी ॲपलची सुरुवात केली. 10 वर्षात 2 लोकांच्या गॅरेजमधून सुरू झालेली कंपनी 4000 कर्मचाऱ्यांसह $2 अब्ज झाली. आणि मग दुसऱ्या बाजूला एक प्रचंड मोठा धक्का. वयाच्या 30शीत ज्या कंपनीला स्वतः घडवलं त्याच कंपनीतून त्यांना जाहीरपणे काढून टाकण्यात आलं. विचार करा, काय अवस्था झाली असेल. पण या धक्क्यातून एक अनपेक्षित गोष्ट घडली. जॉब्स म्हणतात, यशस्वी असण्याचं जे ओझं होतं ते आता नवशिके असण्याच्या हलकेपणाने बदललं होतं. म्हणजे जरी त्यांना सगळ्यांसमोर अपयशी झाल्यासारखं वाटत असलं तरी नोकरीवरून काढून टाकणं हे त्यांच्यासाठी एक प्रकारे स्वातंत्र्य देणारं ठरलं. आणि इथूनच त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात सर्जनशील काळाची सुरुवात झाली. आणि मग बघा, त्यांचा पुनरागमनाचा प्रवास कसा होता. ॲपलमधून हकालपट्टी झाली तेव्हा त्यांना हरवल्यासारखं वाटलं. पण ते थांबले नाहीत. त्यांनी नेक्स्ट नावाची एक नवीन कॉम्प्युटर कंपनी सुरू केली. मग त्यांनी पिक्सारची सुरुवात केली, जो जगातला पहिला कॉम्प्युटर ॲनिमेशन स्टुडिओ ठरला. आणि मग शेवटी ॲपलनेच नेक्स्टला विकत घेतलं आणि जॉब्स ॲपलमध्ये परत आले. म्हणजे बघा, एक तथाकथित अपयश त्यांना किती मोठ्या यशाकडे घेऊन गेलं. आणि या अनुभवातून जॉब्स एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात, उत्कृष्ट काम करण्याचा एकच मार्ग आहे, तुम्ही जे करता त्यावर प्रेम करणे. जर तुम्हाला ते अजून सापडलं नसेल तर शोधत राहा, थांबू नका. म्हणजे समाधान मानू नका. जोपर्यंत मनासारखं काम मिळत नाही तोपर्यंत शोध सुरूच ठेवा. आता तिसरी आणि शेवटची कथा, ही सर्वात गहन आहे. ही आहे मृत्यूवर. मृत्यूची जाणीव आपला जगण्याचा उद्देश कसा स्पष्ट करू शकते यावर ही कथा लक्ष केंद्रित करते. कारण मृत्यू हेच अंतिम सत्य आहे आणि ते स्वीकारल्याने जगण्याची पद्धतच बदलते. जॉब्स म्हणतात की गेल्या 33 वर्षांपासून ते एका विचाराने जगले. जर तुम्ही प्रत्येक दिवस असा जगलात जणू तो तुमचा शेवटचा दिवस आहे, तर एक दिवस तुम्ही नक्कीच बरोबर असाल. हा विचार त्यांच्या मनात इतका पक्का बसला होता की ते रोज सकाळी आरशात पाहून स्वतःला विचारायचे, जर आज माझा शेवटचा दिवस असेल तर मी जे आज करणार आहे तेच करेन का? आणि मग एक दिवस त्यांच्या आयुष्यात असा क्षण आला जेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की त्यांच्या स्वादुपिंडावर एक ट्यूमर आहे.
हा एक असाध्य कर्करोग आहे आणि तुमच्याकडे फक्त 3 ते 6 महिने आहेत. विचार करा, जेव्हा आयुष्य इतकं मर्यादित आहे हे कळतं, तेव्हाच खऱ्या अर्थाने महत्त्वाचं काय आहे याची जाणीव होते. मृत्यूला इतक्या जवळून पाहिल्यावर त्यांना जी स्पष्टता मिळाली, त्यातून त्यांनी जीवनाचे काही नियमच बनवले. 1. आपला वेळ मर्यादित आहे, तो दुसऱ्या कोणाचं आयुष्य जगण्यात वाया घालवू नका. 2. दुसऱ्यांच्या विचारांच्या जाळ्यात अडकू नका. 3. इतरांच्या मतांच्या गोंधळात तुमचा आतला आवाज दाबू देऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं हृदय आणि तुमची आतली सहज प्रवृत्ती काय सांगते ते ऐकण्याचं धाडस ठेवा. भाषणाच्या शेवटी त्यांनी कोणताही सारांश दिला नाही, तर पदवीधरांसाठी एक साधी पण खूप शक्तिशाली इच्छा व्यक्त केली. ही इच्छा म्हणजे त्यांच्या संपूर्ण जीवनाचं सार होतं. आणि ती इच्छा होती, स्टे हंग्री, स्टे फुलिश. म्हणजे भुकेले राहा, मूर्ख राहा. हे फक्त 4 शब्द, पण हेच त्यांचं आयुष्यभराचं ब्रीद वाक्य होतं आणि त्यांचा शेवटचा सल्ला सुद्धा. याचा अर्थ काय? तर भुकेले राहा म्हणजे नेहमी अधिक काहीतरी करण्याची, काहीतरी नवीन निर्माण करण्याची भूक ठेवा. कधीही समाधानी होऊ नका. आणि मूर्ख राहा म्हणजे शिकायला नेहमी तयार राहा. कारण जर आपल्याला वाटलं की आपल्याला सगळं काही माहीत आहे, तर आपण काहीच नवीन शिकू शकत नाही. थोडक्यात काय? तर आयुष्यभर प्रगती करायची असेल तर कधीही समाधानी न होण्याची तीव्र इच्छा आणि नेहमी शिकायला तयार राहण्याची नम्रता, या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून नेहमी भुकेले राहा, मूर्ख राहा.